राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अजित पवारांचीही कबुली। मनोज जरांगेंचं पुन्हा तेच मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली। मनोज जरांगेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप आणि जरांगेंच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंचा संताप। कराडच्या पंटरची निकाला अगोदरच धमकी, वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय, बाजीराव धर्माधिकारीनं धमकी दिल्याचे आरोप। विरोधी पक्षनेते पदाची शक्यता आदित्य ठाकरेंनी फेटाळली। ठाकरे गटाकडून पेरली जात होती, आदित्य विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याची माहिती। काँग्रेसची घालमेल थांबेना, आदित्यच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही। विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंच्या खुलाशानंतर उदय सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा, आयत्या वेळी उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, सामंतांचं वक्तव्य। तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करा, संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोलेंची विरोधी पक्षनेते पदाबाबत मागणी। नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे झुकली, वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल। वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेमध्ये सरकारचा प्रस्ताव, राहुल आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर। आचारसंहितेमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधकांची मागणी। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची विधिमंडळाच्या आवारामध्ये गळाभेट आणि हस्तांदोलनही, चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर पीडित परिवारातील एकाला वनविभागामध्ये नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत।